तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नाही बघितला तर तुमचे इंजिनिअरिंगला जाण्याचे आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. कारण 100% गॅरंटी देतो, जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये एक जरी छोटीशी चूक झाली तर तुमचा फॉर्म थेट रिजेक्ट होईल आणि तुमची वर्षभराची मेहनत एकाच सेकंदात वाया जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गाला माझा सस्नेह नमस्कार. मी आदित्य सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या टेस्टवायझर या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण MST CET 2026च्या रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्सबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपल्या ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. तिथे दोन पर्याय असतात, एक स्क्रुटिनी आणि दुसरा फिजिकल स्क्रुटिनी. तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट चेक करा किंवा प्रत्यक्ष सेंटरवर जाऊन चेक करा. तुमचे कागदपत्र अतिशय बारकाईने तपासले जातात. इथे अजिबात चूक करू नका, कारण फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर फेकाल जाल. हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे नाव आणि तुमची जन्मतारीख. ज्यावेळी तुम्ही CETचा फॉर्म भरला होता आणि आता जो तुमचा रिझल्ट आला आहे त्यावर तुमचे नाव जसे छापून आले आहे अगदी तसेच नाव तुमच्या सर्व कागदपत्रांवर असले पाहिजे. तुमचे पहिले नाव, तुमच्या वडिलांचे नाव आणि तुमचे आडनाव यांच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक नसावी. लक्षात घ्या, तुमचे आधार कार्ड हे तुमचे सर्वात मोठे ओळखपत्र आहे. तुमच्या आधार कार्डवरील फोटो, तुमचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता हा पूर्णपणे अपडेटेड असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते जवळ ठेवा. पुढे स्कॉलरशिपच्या वेळी ते कामी येऊ शकते, पण सध्या ते नसेल तरी चालून जाईल. मात्र आधार कार्डवरील माहिती तुमच्या रिझल्टसोबत तंतोतंत जुळलीच पाहिजे याची काळजी घ्या. एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला तुमच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात, त्यामुळे त्या PDF फाईलची साईज 500 KB पेक्षा कमी असली पाहिजे. स्कॅन करताना डॉक्युमेंट स्पष्ट दिसेल याची काळजी घ्या, कारण जर डॉक्युमेंट ब्लर असेल तर स्क्रुटिनीमध्ये ऑफिसर तो डॉक्युमेंट रिजेक्ट करू शकतो. तसेच या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सच्या किमान 3 झेरॉक्स कॉपी काढून एका फाईलमध्ये सुरक्षित ठेवून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला लागेल तुमचे MST CET किंवा JEEचे स्कोअर कार्ड, ज्यामध्ये तुमचे बेस्ट पर्सेंटाईल आहेत. जर तुम्ही दोन्ही परीक्षा दिल्या असतील तर ज्यामध्ये जास्त मार्क्स आहेत ते स्कोअर कार्ड तयार ठेवा. त्यानंतर तुम्हाला लागेल तुमचे 10वीचे मार्कशीट आणि 12वीचे मार्कशीट. या तिन्ही डॉक्युमेंट्सचे स्पष्ट PDF बनवून घ्या आणि प्रत्येकी 3 झेरॉक्स कॉपी काढून फाईलमध्ये लावून ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट असे म्हणतो. हा दाखला तुमच्या ॲडमिशनमधील एक अत्यंत दुवा आहे. या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमची नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, जन्मठिकाण आणि मातृभाषा लिहिलेली असते. लक्षात घ्या, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असणे गरजेचे आहे. हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे 2-3 पर्याय आहेत. एक तर तुमचे 10वी आणि 12वीचे शिक्षण महाराष्ट्रातून झालेले असावे आणि तुमच्याकडे महाराष्ट्राचे बर्थ सर्टिफिकेट असावे. तर बाळांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जन्मठिकाण महाराष्ट्रातील एखादे गाव किंवा शहर असावे. जर हे दोन्ही नसेल तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला काढावा लागेल. जर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तुमच्या आईचा किंवा वडिलांचा डोमिसाईल सर्टिफिकेट वापरू शकता, जो महाराष्ट्रातील कोणत्याही तालुका ऑफिसमधून काढलेला असावा. या डोमिसाईल सर्टिफिकेटचा सुद्धा PDF आणि 3 झेरॉक्स काढून ठेवा, कारण डोमिसाईलला कोणतीही एक्सपायरी डेट नसते, तो एकदा काढला की कायम चालतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करताना एक खूप मोठी अडचण तुमच्या आणि पालकांच्या समोर उभी राहते, ती म्हणजे आपल्या पर्सेंटाईलनुसार योग्य कॉलेज कसे शोधायचे. महाराष्ट्रात 300पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ दरवर्षी बदलत असतात. एक गोष्ट समजून घ्या, डॉक्युमेंट्स तर आपण जमा करूच, पण योग्य कॉलेजची यादी बनवणे हे अत्यंत किचकट काम असते. हे बघा, आम्ही गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील आणि त्यांच्या मार्कांनुसार मिळणाऱ्या बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिले आहे आणि आता नक्कीच तुमची वेळ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्टवायझर घेऊन आले आहे तुमची स्वतःची आणि अगदी तुमच्या मार्कांवर आधारित पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. ही आमच्या प्लॅटफॉर्मची सर्वात बेस्ट सुविधा आहे आणि अशी कस्टमाइज्ड कॉलेज लिस्ट तुम्हाला इतर कुठेही कोणीही देणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन केलेल्या पहिल्या कमेंटमध्ये आपल्या टेस्टवायझर काउन्सिलिंग पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या पेजवर जाऊन तुमची काही बेसिक माहिती भरा. सर्वात पहिल्यांदा तुमचे नाव, तुमचा चालू ईमेल ID आणि मोबाईल नंबर तिथे टाका. त्यानंतर तुम्हाला MST CET किंवा JEE किती पर्सेंटाईल मिळाले आहेत ते अचूक भरा. तिसऱ्या रकान्यात तुमची कॅटेगरी आणि तुमची कास्ट कोणती आहे ते सांगा. आणि सर्वात शेवटी तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे, जसे की कम्प्युटर सायन्स, IT किंवा AI, आणि तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे, जसे की पुणे, मुंबई किंवा नागपूर युनिव्हर्सिटी, हे सर्व सिलेक्ट करा. लक्षात घ्या, तुम्ही ही सर्व माहिती भरून अप्लाय केल्यावर आमची तज्ज्ञ टीम तुमच्या माहितीचे सखोल विश्लेषण करेल आणि अवघ्या 12 ते 24 तासात फक्त तुमच्यासाठी एक कस्टम कॉलेज लिस्ट तयार करून देईल. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथे अजिबात चूक करू नका. आत्ताच डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जा आणि तुमची माहिती भरून तुमची लिस्ट मिळवा. तर बाळांनो, आपण पुन्हा आपल्या डॉक्युमेंट्सच्या विषयावर येऊया. आता आपण कॅटेगरीनुसार लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊ. हे बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त कास्ट डॉक्युमेंट लागणार नाही. पण जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजेच आरक्षित प्रवर्गातून ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला विशेष डॉक्युमेंट्स लागतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला तुमचे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट आणि ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. लक्षात घ्या, SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. जर तुमच्याकडे सध्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही त्यासाठी अप्लाय केले असेल तर तुम्ही त्याची रिसिप्ट म्हणजे पावती अपलोड करू शकता. पण 100% गॅरंटी देतो की कॅप राऊंडची फायनल मेरिट लिस्ट लागण्याआधी तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट तिथे द्यावेच लागेल, अन्यथा तुमचे ॲडमिशन कॅन्सल होईल. एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही OBC, SBC, VJ NT1, NT2 किंवा NT3 यापैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी नियम थोडे कडक आहेत. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर लागेलच, पण त्यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे अजिबात चूक करू नका. तुमचे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027 असे लिहिलेले असावे. जर त्यावर जुनी तारीख असेल तर ते चालणार नाही, तुम्हाला नवीन NCL काढावेच लागेल. या तिन्ही डॉक्युमेंट्सचे ओरिजिनल PDF आणि 3 झेरॉक्स तुमच्याकडे तयार असले पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अप्लाय करत आहेत त्यांच्याकडे ओरिजिनल EWS सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. या EWS सर्टिफिकेटची PDF 500 KB पेक्षा कमी साईजमध्ये तयार ठेवा आणि झेरॉक्स काढून ठेवा. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेकडे, ज्याला TFWS म्हणजे ट्यूशन फी वेवर स्कीम म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे TFWS मधून ॲडमिशन मिळाले तर तुमची कॉलेजची लाखो रुपयांची ट्यूशन फी पूर्णपणे माफ होते. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट लागेल. तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे. हा दाखला तहसीलदार किंवा त्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याच्या सहीचा असावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उत्पन्नाच्या दाखल्यावर सुद्धा व्हॅलिडिटी 31 मार्च 2027 पर्यंत असली पाहिजे. तुम्ही 1 वर्षाचा दाखला काढा किंवा 3 वर्षांचा काढा, पण त्याची व्हॅलिडिटी 2027 पर्यंत असणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा, कारण यामुळे तुमच्या पालकांचे खूप पैसे वाचणार आहेत. हे बघा, आता आपण मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक कोट्याबद्दल बोलूया. जे विद्यार्थी भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक कोट्यातून ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला भाषिक अल्पसंख्याक म्हणजेच लिंग्विस्टिक मायनॉरिटीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमची मातृभाषा जसे की हिंदी, सिंधी, गुजराती किंवा इतर कोणतीही अल्पसंख्याक भाषा स्पष्ट लिहिलेली असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच रिलिजन मायनॉरिटी पाहिजे असेल तर LCवर तुमचा धर्म जसे की जैन, मुस्लिम किंवा ख्रिश्चन लिहिलेला असावा. एक गोष्ट समजून घ्या, जर तुमच्या LCवर तुमची भाषा किंवा धर्म लिहिलेला नसेल आणि तुम्हाला मायनॉरिटीमधून जायचे असेल तर तुम्हाला प्रोफॉर्मा O नावाचा फॉर्म भरावा लागेल. तसेच तुम्हाला तहसील कार्यालयात किंवा वकिलांकडून जाऊन 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र बनवून घ्यावे लागेल की तुम्ही त्या विशिष्ट मायनॉरिटीमध्ये येता. 100% गॅरंटी देतो की हे डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्हाला मायनॉरिटीचा फायदा मिळणार नाही. आणि हो, ज्यांची मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे असे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येत नाहीत, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व शैक्षणिक आणि जातीच्या कागदपत्रांव्यतिरिक्त आणखी काही बेसिक गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ID. हा नंबर तुमच्या स्वतःचा, तुमच्या आईचा किंवा वडिलांचा तरी चालेल, पण त्यावर SMS आणि OTP लगेच आले पाहिजेत. तुमची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत हा नंबर आणि ईमेल ID चालू ठेवणे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण कॅप राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाल्यावर तुम्हाला याच नंबरवर मेसेज येणार आहे. इथे अजिबात चूक करू नका. तसेच तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. हे फोटो गेल्या 3 महिन्यांच्या आत काढलेले असावेत. जुने लहानपणीचे फोटो अजिबात चालणार नाहीत. फोटो काढताना बॅकग्राऊंड पांढरा असेल याची काळजी घ्या आणि चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे. या फोटोचा सुद्धा तुम्हाला एक PDF बनवून घ्यायचा आहे. सोबतच एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या पेनाने तुमची स्पष्ट सही करा आणि त्या सहीचा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा PDF तयार करून तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा. तर बाळांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स गोळा करणे हे ऐकायला थोडे कठीण आणि किचकट वाटत असेल, पण जर तुम्ही आत्तापासून नियोजन केले आणि तयारीला लागला तर तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी कसलीही धावपळ करावी लागणार नाही. तुमच्यापैकी यापैकी कोणता डॉक्युमेंट नाहीये किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर आत्ताच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्यावर नक्की योग्य तो उपाय काढू. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट समजून घ्या, तुमची ॲडमिशन प्रोसेस ही तुमच्या करिअरची पहिली पायरी आहे. तुमचे सर्व मित्र जे MST CET 2024 ची परीक्षा देणार आहेत आणि इंजिनिअरिंगला जाणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेवर सर्व माहिती मिळेल आणि त्यांची कोणतीही अडचण होणार नाही. लक्षात घ्या, व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेस्टवायझर काउन्सिलिंग पेजच्या लिंकवर क्लिक करून तुमची स्वतःची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट आजच मागवून घ्या. तिथे जाऊन तुमचे नाव, पर्सेंटाईल, कॅटेगरी आणि आवडीची ब्रांच नक्की भरा. आमची टीम तुम्हाला लवकरच तुमची लिस्ट पाठवून देईल. हे करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ॲडमिशन संदर्भात येणारे सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहा. खूप खूप धन्यवाद.